पुढल्या 48 तासामध्ये राज्यातील हवामानामध्ये बदल होणार आहे। काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा तर काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईतही कमाल तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे। याबाबत प्रशासनाकडून वारंवार मेसेजद्वारे नागरिकांना सूचना देण्यात येते आहे। उन्हाच्या तडाख्यामुळे मरीन ड्राईव्ह परिसरातही शुकशुकाट पाहायला मिळतोय। आणि याच ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। 48 तास ही राज्यामध्ये अति महत्त्वाची असणार आहेत, कारण या 48 तासामध्ये काही ठिकाणी उष्णतेचं वातावरण तर काही ठिकाणी पावसाचं वातावरण जाणवू लागणार आहे। सध्या मी आता आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये आजचं आपण पाहिलं तर कमाल तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद जी आहे ती आज सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये देखील आर्द्रतेचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि याच संपूर्ण कारणांमुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मुंबई असेल, ठाणे असेल, कोकण किनारपट्टी असेल, अशा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटा सध्या जाणवताना पाहायला मिळत आहेत। नागरिकांनी असेल, मुंबईकरांनी असेल, घरीच राहणं जे आहे ते पसंतीचं ठरवलेलं आहे आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आता हीट वेव्हचं प्रमाण जे आहे ते सध्या मुंबईमध्ये वाढू लागलेलं आहे। कमाल तापमानापेक्षाही अधिक तापमानाची नोंद जी आहे सध्या मुंबईमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे पुढील 48 तास जे आहेत ते राज्यामध्ये अति महत्त्वाचे तास जे आहेत ते ओळखले जाणार आहेत। शुभम कोळी, झी मीडिया, मुंबई। त्यामुळे उष्णतेच्या लाटेमध्ये प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे।